गुड मॉर्निंग कोल्हापूर. मिले दिन बाद मिले, बोलो इतने दिन क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया. India's third largest cable beach over there in Goa. With beach ke par we have our two islands. One is Shorao Island and one is Diwan Island. सव्वीस तारखेला आम्ही निघालो होतो ट्रिपला. त्याच्या आधी सकाळी 6 वाजता पद्मनाभमधून नाश्ता कलेक्ट केला. बरोबर 6 वाजता त्यांनी नाश्ता रेडी करून ठेवला होता आणि खरोखर उत्कृष्ट होता. अजून गाडी यायची होती तोपर्यंत वेलनेसमधून थोडंसं वेफर्स वगैरे घेतलं आणि गाडी पेट्रोल पंपवर थांबली होती तोपर्यंत बरेच फोटोसुद्धा काढून घेतले. फक्त लेडीज ट्रिप म्हणजे लेडीजचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. तुम्हा सगळ्यांनाच हे माहिती आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये जितक्या लेडीज दिसत आहेत ना, या सगळ्या कोण आहेत माहिती आहे का? मी माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याचदा एक दत्त मंदिर दाखवते. तिथला हा भजनी मंडळाचा सखी ग्रुप. यातील एक दोघी सोडल्या तर सगळ्या माझ्या आईच्या वयाच्या. आणि आई इतक्याच प्रेमळ. साधारण 1 वाजता आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर कर्नाटकातील इडगुंजी या देवस्थानाला गेलो होतो. उत्तर कर्नाटकातील होन्नावर तालुक्यातील हे एक छोटंसं गाव आहे. इथे एक 1500 वर्ष जुनं गणपतीचं मंदिर आहे. जेव्हा आम्ही इथे पोचलो तेव्हा इथल्या बऱ्याचशा दुकानामध्ये आम्हाला नारळापासून तयार केलेल्या बऱ्याच वस्तू दिसल्या आणि कर्नाटक म्हटलं की फुलं आलीच. कर्नाटकामधील कोणत्याही देवस्थानात तुम्ही गेलात तर बाहेर तुम्हाला अशी सुंदर फुलं दिसतातच. आणि ही छोटी केळी तुम्हाला माहिती आहेत का यांना काय म्हणतात? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या देवस्थानाच्या बाहेर जो रथ होता तो पण इतका सुंदर सजवला होता. याला सुपारीची फुलं लावली होती आणि इथून बाहेर येणाऱ्या बऱ्याच महिलांच्या डोक्यात ती फुलं मला दिसली. इथे फोटोमध्ये जशी तुम्हाला मूर्ती दिसतीये उभ्या गणपतीची तशीच मूर्ती आत आहे. आतमध्ये व्हिडिओ घेतलेला चालणार नव्हता. त्यानंतर आम्ही पोचलो मुर्डेश्वरला. मुर्डेश्वरला जत्रा असल्यामुळं जवळजवळ 5 किलोमीटर आधीच आमची गाडी आम्हाला पार्क करायला लागली. मागच्या वर्षीसुद्धा मी मुर्डेश्वरला आले होते. माझ्यासोबत तनिष्क अंशुलसुद्धा होते. आता तनिष्क नाही आहे, तुम्हाला माहितीच आहे तो बाहेर शिकायला गेलाय. पण इथे आल्याबरोबर त्या दोघांची आठवण मला आली. कारण आम्ही खूप मजा केली होती मागच्या वेळी. संध्याकाळची वेळ होती. हे गोखूर बघा किती सुंदर दिसतंय. इतकी गर्दी नव्हती त्यामुळं लगेच दर्शन झालं. बरेच लोकं त्या गोखुरासमोर उभारून फोटोज काढत होते. मला लक्षात आहे मी लहानपणी माझ्या आई-वडिलांसोबत सुद्धा आले होते. तेव्हा इतकं टेक्नॉलॉजी नव्हती, तर तिथे फोटोग्राफर्स असायचे फोटो काढण्यासाठी. अजूनही असतात, पण आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आलाय, त्यामुळं गरज भासत नाही. कोणत्याही मंदिरामध्ये आत गाभाऱ्यामध्ये फोन घेऊन जायची परमिशन नव्हती. त्यामुळं कोणतंच दर्शन तुम्हाला आतून देता आलेलं नाहीये मला. पण जी बाहेर छोटी मंदिरं आहेत, ती सुद्धा खूप सुंदर आहेत. कर्नाटकामधील मंदिरं तर सुंदर असतातच, याशिवाय मूर्त्याही खूप देखण्या असतात आणि आरास तर सुंदरच असते. इथलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढं गेलो गोकर्णला. तिथं दर्शन घेऊन निघायला आम्हाला साधारण 9 वाजले. गोकर्ण मंदिराच्या आजूबाजूला बरेच मसाले विक्रीसाठी होते. इथं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो गोव्याला आणि फोटोसुद्धा काढले. प्रत्येक मंदिराच्या बाहेर आमचा एक फोटो आहे. गोव्यामध्ये मी ज्या देवस्थानाला जाते तिथल्या गुरुभगिनी राहतात. त्यांनी आम्हाला रात्री जेवायला बोलवलं होतं. तिथे पोचायला आम्हाला 12 वाजले. यांचं जे घर आहे हे 100 वर्षापेक्षा सुद्धा जुनं आहे. जेवणाची व्यवस्था तर इतकी सुंदर केली होती. मन अगदी तृप्त झालं. रात्री हॉटेलवर पोचायला साधारण आम्हाला 1:30 वाजला आणि सकाळी पुन्हा आम्ही रेडी होऊन चाललो गोवा दर्शनला. सगळ्या जणी बघा कशा छान तयार झाल्यात. आज आम्ही गोव्यामधील मंदिरं बघणार होतो. फॅमिलीसोबत आपण गोव्याला जात असतो पण मंदिरं बघतच नाही. म्हणजे मी तरी पाहिली नव्हती.
मला शांतादुर्गाचं दर्शन घेणं तर इतके दिवस झालं मनात होतं आणि या सखी ग्रुपमुळं हे शक्य झालं. सगळ्यांनी भरपूर फोटोज काढले आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो आणखी एका गुरु भगिनींच्या घरी. त्यांनी आम्हाला नाश्त्याला आमंत्रण दिलं होतं. तुम्हाला लक्षात आहे ना, याच ग्रुपसोबत मी 3.5 शक्तिपीठाच्या दर्शनाला गेले होते. तेव्हाही इतकीच मजा आली होती. या सगळ्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, पण मला अजिबात जाणीव करून देत नाहीत. खूप प्रेम करतात. हे काय आहे? कांद्याची भाकरी, रवा कांदा भाकरी. ओके. गोवा पोटॅटो भाजी, गोवन स्पेशल पोटॅटो भाजी आणि अळसांद्याचे तोडा. काय आहे? अळसांद्याचे तोडा, अळसांदे अच्छा, भाजी आहे. भाजी, पातळ भाजी विथ कोकोनट ग्रेव्ही. दिस इज गोवन, पुणे, पाव आणि पोळी. ओके. ओके, दिस इज गोवन बन्स. ते आणि कुठे मिळणार नाही, गोवन बन्स. बघितलेत नाश्त्याला किती प्रकार बनवले होते आणि सगळ्यात मस्त होतं यांचं देवघर. आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी दाखवली मेधसची म्युझिक रूम. मेधस त्यांचा मुलगा, तो म्युझिक क्रिएटर आहे. त्यांनी आम्हाला त्याच्या कामाबद्दल माहितीसुद्धा दिली. आता मला हार्मोनियम पाहिजे इकडं. आय कॅन परत चेंज. पियानो किंवा हार्मोनियम त्यांचे हे बेसिक एवढे येतील छान. योगी. यानंतर आम्ही फोंड्यातील महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेतलं. इथलं आवार पण खूप सुंदर आणि स्वच्छ आहे. इथे सुद्धा आत कॅमेऱ्यासाठी परमिशन नव्हती, पण बाहेर बघा किती स्वच्छता आणि किती सुंदर मंदिर दिसतंय. ही महालक्ष्मीची मूर्ती सुद्धा बघा ना किती सुंदर आहे. त्यानंतर आम्ही गेलो शांतादुर्गा. तिथे आतमध्ये आम्ही दर्शन घेऊ शकलो नाही, पण बाहेर एक यज्ञ चालू होता. तिथे आरास बघा किती सुंदर केली आहे. बाहेर गुलाब, बकुळीची फुलं, केवडा विक्रीसाठी होते. आणि यानंतर आम्ही गेलो मंगेशीच्या दर्शनाला. दुपारचा 1 वाजत आला होता. ऊन चांगलंच जाणवत होतं. साधारण 3:30 वाजता आम्ही हॉटेलवर पोचलो आणि लगेच रेडी होऊन 4:30ला आम्ही निघालो, कारण आम्हाला जायचं होतं क्रूजवर. सगळेजण बघा कसे मस्त रेडी झालोय. सगळ्यांनी इथे सुद्धा बरेच फोटो काढले आणि खूप एन्जॉय केलं. क्रूजवर त्यांनी बरेचसे गेम्स घेतले, कपल गेम्स घेतले, डान्स होता, कोकणी डान्स पाहिला. खूप मजा आली. सगळ्यांनी डान्स सुद्धा केला. मैं नहीं सुनने वाला. ओके, वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम हियर. यस सर, आप बता सकते हो? आपसे स्टार्ट करते हैं. आजूबाजूचा नजारा पण इतका मस्त दिसत होता ना. सगळेजण फोटो आणि व्हिडिओ काढण्यात दंग होते. यानंतर केला डान्स. आम्ही गेलो तेव्हा तिथे एक एक्झिबिशन भरलं होतं, तर ते सुद्धा व्हिजिट केलं. इथे सिरॅमिक पॉट्स खूप मस्त होते. त्यानंतर सकाळी भरपूर समुद्रात भिजलो. मी कॅमेरा घेऊन गेले नव्हते, म्हणजे मोबाईल घेऊन गेले नव्हते, त्यामुळे एकही फोटो आणि व्हिडिओ नाही आहे. पण आम्ही ज्या हॉटेलला नाश्त्याला गेलो होतो ना, तिथे पेंटिंग्स खूप सुंदर लावले होते. बघा केवढे सुंदर आहेत. यानंतर 1-2 चर्च बघितले आणि त्यानंतर आमच्यासोबत होत्या कुसाळे काकी. त्यांची शूटिंगची अकॅडमी आहे. त्यांचा गोव्यामध्ये कॅम्प चालू होता, तिथे गेलो. 12 बोरचं काडतूस आहे. हे शिकारीसाठी वापरलं जातं जास्ती करून, पण हे शूटिंगचं स्पोर्ट्सवाला आहे. पण खरं आहे, बंदूक सुद्धा खरी आहे, काडतूस सुद्धा खरी आहे. खरं आहे. हे फायरआर्म कॅटेगरीमध्ये येतं. अच्छा. लागलं तर On कायमचं the नुकसान spot. होऊ शकतं. त्याच्यामुळे याला काळजीपूर्वक हाताळायला लागेल. असं सगळं स्वार्थ, तीर्थ, परमार्थ सगळ्याची माहिती घेतली. त्यांनी आम्हाला बरीच माहितीसुद्धा दिली, काडतुसांबद्दल माहिती दिली. अशी एकूणच आमची ट्रिप मस्त झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.